ग्रामीण विकास म्हणजे फक्त रस्ते, इमारती आणि निधी नव्हे. तो असतो आशेचा किरण, विश्वासाचा पूल आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात घडणारा सकारात्मक बदल. असाच परिवर्तनाचा दीप प्रज्वलित केला आमदार आशुतोष काळे यांनी. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा त्यांनी अक्षरशः पालटून टाकला. 2016 साली त्यांनी जनतेला भावनिक साथ घातली. संधी द्या, विकास काय असतो ते दाखवून देतो. तेव्हा पद नव्हते, सत्ता नव्हती, पण होती जिद्द, दूरदृष्टी आणि विकासाची प्रखर तळमळ. ग्रामीण मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. पंचायत समितीची सत्ता दिली, जिल्हा परिषद गटात विजयी साथ दिली आणि तिथून सुरू झाला विकासाचा नवा अध्याय. ज्या रस्त्यांनी कधी डांबर पाहिले नव्हते त्या गल्ल्यात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झळकू लागले. खडीकरण, डांबरीकरण, अंतर्गत रस्त्यांची मजबूती, गाव ते बाजारपेठ प्रवास सुकर झाला. गावांचा मुख्य रस्त्यांना जोडण्याचा दुवा अधिक भक्कम झाला. पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या मायबाप भगिनींच्या डोळ्यात आता समाधान आहे. जलकुंभ उभे राहिले, शुद्ध पिण्याचे पाणी घराघरात पोहोचले. भूमिगत गटारींमुळे सांडपाण्याचा प्रश्न मिटला आणि आरोग्याचा पाया मजबूत झाला. समाज मंदिरांनी सांस्कृतिक स्पंदनांना घर दिले. व्यायाम शाळांनी तरुणाईला बळ दिले. जिल्हा परिषदेच्या पडायला आलेल्या शाळांच्या जागी नव्या सुबक इमारती उभ्या राहिल्या. ज्ञानाच्या मंदिरांना नवे रूप मिळाले. चिमुकल्यांच्या डोळ्यात स्वप्नांची नवी ज्योत पेटली. शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या अर्थानं गरजूंपर्यंत पोहोचला. शेतकऱ्यांना शेती पंप, सौर पंप, कडबा कुट्टी मशीन, शिलाई मशीन, पिठाची गिरणी अशा साधनांची उपलब्धता होऊन स्वावलंबनाचा मार्ग खुला झाला. सत्ता नसतानाही घडवलेला हा विकास जनतेनं पाहिला आणि 2019 मध्ये आमदारकीची जबाबदारी त्यांच्या हाती सोपवली. त्यानंतर आमदार निधीच्या बळावर विकास कामांना अधिक वेग मिळाला. 5 वर्षात उभा राहिला विकासाचा डोंगर आणि 2024 मध्ये जनतेनं पुन्हा विश्वासाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. हा बदल एका दिवसाचा नव्हे, तो आहे नियोजनाचा, दूरदृष्टी, जिद्द आणि जनविश्वास यांचा संगम. कोपरगाव तालुक्यातील ही परिवर्तन गाथा सांगते. दृढ नेतृत्व, प्रामाणिक बांधिलकी आणि लोकांचा आशीर्वाद असेल तर अशक्य काहीच नसते आणि अवघडही काहीच नसते.